गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आपण जसा विचार करतो तसे आपण घडतो, म्हणून नेहमी सकारात्मक राहून दुसरे काय म्हणतील याची भीती न बाळगता आपल्या सदसद्व विवेक बुद्धीला पटेल तसा विचार करून व त्यानुसार प्रामाणिकपणे आत्मविश्वासपूर्वक आचरण केले पाहिजे। नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे, सामान्यतेकडून असामान्यतेकडे जाणे म्हणजे सामान्य विद्यार्थी मोहनचंद करमचंद गांधी यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी होणे होय, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ सचिन जोशी यांनी केले। जोशी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित 17व्या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्पविचार कसा करावा व्हाया मोहन टू महात्मा या विषयावर गुंफताना जोशी बोलत होते। पुढे बोलताना जोशी यांनी आपण स्वतः जगात एकमेव असल्याने स्वतःबद्दल न्यूनगंड न बाळगता ज्या गोष्टीची भीती वाटते तिला प्रयत्नपूर्वक आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे। प्रथमतः सर्वसामान्य असणारे परंतु स्वतःवर आत्मविश्वास असणारे लोकच असामान्य कामे करतात हे त्यांनी महात्मा गांधी व इतर जागतिक स्तरावर नेतृत्व व यश संपादन केलेल्या व्यक्तिमत्वांच्या जीवनातील उदाहरणे देऊन पटवून दिले। तसेच त्यांनी आयुष्यात सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील नाविन्याचा ध्यास घेऊन नवीन विकसित AI तंत्रज्ञानाविषयी प्रात्यक्षिकांचं सखोल मार्गदर्शन केलं। हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी फक्कडराव साहेबराव सोमवंशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अर्पण करण्यात आले। या प्रसंगी कवी व शेतकरी नेते संदीप जगताप, मराठी विद्या प्रसारक संचालक प्रवीण नादा जाधव, कादवा संचालक शहाजी सोमवंशी, सुरेश कळमकर, मनोज सोमवंशी, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, सूत्रसंचालन धनंजय देशमुख तर आभार धनंजय वानले यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। संचालक माननीय प्रवीण नादा जाधव, कादवाचे संचालक, कादवा ऐकलं की मला माझं सासरपणा आठवतं। विश्राम शेट्टींचा जावई असल्यामुळे अधूनमधून दिंडोरीला येणं असतं, तिखट खाणं असतं, गोष्टी असतो तरी त्यामुळे कादवाचे संचालक माननीय शहाजी सोमवंशी, नाशिकचे जावई माहिती दिंडोरीचे जावई होते। नाशिकचं द्राक्ष सगळीकडे त्याचे पूर्ण जगात नाव लिहिलेले आहे आणि त्याच्यासाठी जी संघटना जी काम करतायत असे नाशिकचे द्राक्ष। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।